रोहन गलांडे। मागील काही दिवसापासून सुरू असलेले महिलांवर अत्याचार, विनयभंग, बलात्कार या सर्व बाबी होण्यापासून रोखण्यासाठी प्रशासनाने व केंद्र शासनाने व राज्य शासनाने कुठल्याही प्रकारची अशी ठोस कारवाई करत नाही व नराधम एक लय झालं एक दिवस अटक होतात, दुसऱ्या दिवशी सुटका होते। तर यांना अटक करून सुटका करण्यात काही अर्थ नसून यांना डायरेक्ट जागेवर गोळ्या घालून मारलं पाहिजे। कारण या नराधमांचा मजुरी वाढत चाललेली आहे, नराधम माजत चाललेले आहेत। त्यामुळे या नराधमांना अटक करून जामीन करण्यापेक्षा जीवे मारलेलं कितीही चांगलं आहे। कारण यापुढे अशा घटना होऊ नयेत। जसं की योगीराज थोडक्यात योगीराज म्हणते तसं प्रकार व्हायला पाहिजे। आपल्या महाराष्ट्रात सुद्धा योगी पॅटर्न वापरला गेला पाहिजे असं मला वाटतं। व मी आज तहसीलदार केज यांना सुद्धा निवेदन देऊन बदलापूर येथील झालेल्या चिमुरडीवर अत्याचार करणाऱ्या नराधमांना फाशीची शिक्षा देण्यात यावी, तसेच कोलकाता येथील डॉक्टर यांच्यावर झालेले अत्याचार, अशा प्रकारच्या बलात्कार, छेडछाड, महिलांना जीवे मारणाऱ्या नराधमांच्या संख्या भारतात राज्यात वाढत जात आहेत। तरी असा प्रकार केल्यास नराधमांना बंदुकीच्या गोळ्या घालून जागेवर ठार करण्यात यावं, अशी मागणी मी केंद्र सरकारला व राज्य सरकारला निवेदन देऊन केलेली आहे। तरी यापुढे सरकारने अशा प्रकारचं डायरेक्ट पोलीस प्रशासनाला आवाहन करून परमिशन दिली पाहिजे की जर असं प्रकार घडला अनुचित तर जागेवर गोळ्या घालून नराधमांना ठार करण्यात यावं, असं स्पष्टपणे व मोकळ्या राज्य सरकारनं व केंद्र सरकारनं पोलीस प्रशासनाला परमिशन दिली पाहिजे। तसेच महिला केस राज्यामध्ये व ह्याच्यामध्ये भारतामध्ये महिला सुरक्षित नाही व रोज एक ना एक प्रकरण होत चाललेलं आहे। रोज छेडछाड असो, बलात्कार असो, दिवसा ढवळ्या नराधम बलात्कार करत आहेत, परंतु कुठल्याही प्रकारची पोलीस स्टेशन व तसेच राज्य सरकार ठोस कारवाई करत नाही। दिवसेंदिवस या नराधमांची संख्या वाढत चाललेली आहे। त्यामुळे प्रशासनाने व राज्य सरकारने व केंद्र सरकारने यावर स्पष्टपणे नराधमांना गोळ्या घालून मारण्याची परमिशन दिली पाहिजे असं मला वाटतं।